महत्वाची बातमी ती म्हणजे तब्येतीच्या कारणास्तव राऊत सभेतून निघालेत। कार्यकर्त्यांची भेट घेऊन संजय राऊत निघाल्याची माहिती आहे। सभेत राऊतांच्या भाषणाकडे उपस्थितांचं लक्ष होतं। कांजूर मार्गच्या सभेत संजय राऊतांना ऐकण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र तब्येतीच्या कारणामुळे संजय राऊत कार्यकर्त्यांची भेट घेऊनच सभेतून निघून गेले। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। चंद्रपूर जिल्हा हा काँग्रेसचा गड असून या गडात विजय वडेट्टीवार नावाचा वाघ आहे। हा वाघ अजूनही जिवंत आहे। नाव न घेता काँग्रेसने भाजपाला चिमटा लगावलाय। खूप आनंद आहे महाराष्ट्रामध्ये हे जिल्हा चंद्रपूर जिल्हा हा काँग्रेसचा सर्वात यशस्वी जिल्हा आहे हे एकदा सिद्ध झालेला आहे। काँग्रेसच्या विचाराचा जिल्हा, पुरोगामी विचाराचा जिल्हा, त्याही पलीकडे जाऊन हे यश काँग्रेस कार्यकर्त्यांच्या एकतेचं, शक्तीचं, मेहनतीचं फळ आहे। आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा एकत्र प्रचार केला, याचं सुद्धा हे यश असं मी मानतो। आणि हेही सांगतो, जे आम्ही मेहनत केली, पैसा, यंत्रणा, सत्ता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 5-5 आमदार, इथे केवळ एक दाखवून दिलाय जिल्ह्यातील लोकांनी कि वडेट्टीवार का टाइगर, नाम का टाइगर अभी जिंदा है। आम्ही हा पराभव स्वीकारण्यास तयार असून माझ्याच पक्षाने माझी ताकद कमी केली आहे। पक्षाने सर्वांसाठी दरवाजे खुले ठेवल्याने आमचा पराभव झालाय, असं महत्त्वाचं विधान सुधीर मुनगंटीवारांनी केलंय। तुम्ही जो विकास केला त्यापेक्षा जास्त विकास तुमच्या विरोधी लोक करू शकतील। आम्ही हा पराजय नम्रतेने स्वीकारतो। विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर लाजायचं नाही, हे आमचं निश्चितपणे सूत्र आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।